अस्मीचा प्रवास अनेक चढ उतार बघत गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे आणि ज्यांच्या प्रेरणेतून हा अस्मीचा प्रवास सुरू झालेला आहे त्या आदरणीय डॉक्टर शुभा थत्ते आणि आदरणीय डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी दोघांनाही स्टेजवर येण्यासाठी विनंती करते. कृपया त्यांनी स्टेजवर यावं आणि सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. आणि मी वैदेहीलाही विनंती करते की तिनेही स्टेजवर. मी रुपालीला विनंती करते की प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करावा. आपल्या YouTube चॅनलचं ओपनिंग मॅडमच्या हस्ते आपण आता करत आहोत. तुम्ही तुमच्या प्रत्येकीच्या मोबाईलवरती क्लिक करू शकता. उद्घाटन झालं असं मी जाहीर करते आणि त्याला शुभेच्छा. थँक्यू मॅडम. खूप वेळापासून ज्या प्रोग्रामची आपण वाट बघत आहोत, ज्या गप्पांची आपण वाट बघत आहोत आणि ज्याच्यासाठी आपण इथे आलेलो आहोत, अशा आपल्या लाडक्या नाडकर्णी सरांबरोबर आपण गप्पा सुरू करत आहोत. आपल्या सगळ्यांनाच आपण ज्या स्त्रिया आपण काम करतो एकत्र किंवा आपण एकत्र वावरतो तेव्हा बरेचसे प्रश्न आपल्याला पडत असतात. त्याची उत्तरं आपण आपापल्या परीने शोधायचा प्रयत्न करतो. पण सरांकडनं जेव्हा मार्गदर्शन मिळतं त्यावेळेला खूप वेगळे परसेप्शन, खूप वेगळे दृष्टिकोन हे आपल्याला नक्कीच मिळतात. म्हणजे सर आपल्या मध्ये अनेक माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवरती नेहमीच येत असतात, आपल्या समोर येत असतात आणि आपण खरोखर त्यांना न भेटता त्यांनी जे जे काही साहित्य मानसोपचाराचं उपलब्ध करून दिले त्याच्यातनं आपण अनेक गोष्टी शिकत असतो. त्यातलंच काही प्रश्नांची उत्तरं तुम्हा सगळ्यांच्या वतीने आज मी सरांकडनं मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, 5व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही आलात आणि आज इथे आमच्याशी गप्पा मारायला तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे खरंच धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आणि आमच्यासाठी, अस्मीच्या तर सगळ्यांसाठी ही पर्वणीच आहे, सगळ्या बायकांसाठी की तुम्ही आमच्यात असणं. आणि अस्मीचा 5 वर्षाचा हा प्रवास अतिशय उत्तम पद्धतीनं तुम्ही सर्वांनी चालवला. पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि नवीन नवीन उपक्रम तुमच्या सगळ्यांच्या संघशक्तीमधून पुढे पुढे येत राहतील आणि स्त्रियांच्या सक्षमीकरणाची चळवळ या अर्थानं तुमच्या या गटाकडे बघितलं जाईल असा विश्वास मला वाटतो. येस, थँक्यू. पहिल्या अस्मीच्या सेशनमध्ये जेव्हा सरांनी आमच्याशी संवाद साधला होता त्यावेळेला सरांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या होत्या की तुम्ही सुरुवात केली आहे आणि कालांतराने याचं व्यासपीठात रूपांतर व्हावं अशा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. हळूहळू आपण त्याकडे वाटचाल करत आहोत आणि बघूया, जेवढं जमेल तेवढं आपण पुढे जात राहूयात. कार्यक्रमाला आपण सरांशी गप्पा मारायला आता सुरुवात करूयात. सर, 21व्या शतकामध्ये अनेक आघाड्यांवरती स्त्री लढत असते, म्हणजे घराबाहेर सगळीकडे हे आपण, आणि परत तिचा आग्रही असतो की मी सुपर वुमन सारखं सगळं जमलंच पाहिजे मला. पण यामध्ये ना तिची मानसिक ओढाताण ही बऱ्यापैकी होत असते, हे तिच्या लक्षात येतं. पण त्याच्याशी कसं कोप करायचं, या ताणतणावांवरती स्वतःच कशी मात करायची किंवा ॲटलिस्ट तो त्रास थोडासा कमी कसा करायचा, हे ती स्वतः प्रयत्न करून कसं करू शकते, याबद्दल तुम्ही जरा काही आज. मुळामध्ये असं आहे की स्त्रीच्या समोरची आव्हानं नव्हती कधी, अशी परिस्थितीच उत्क्रांतीमध्ये कधी आलेली नाही. म्हणजे स्त्री ही सततच आव्हानांना सामोरी जाते. ज्या 21व्या शतकाचा तू उल्लेख केलास त्याच्यामध्ये या आव्हानांचं स्वरूप बदललंय इतकंच. म्हणजे एकेकाळी स्त्री अत्यंत आरामाचे जीवन जगत होती
असं कधीच नव्हतं. बघा नाही, अशी गोष्टीची सुरुवात झाली, सगळे हसले आणि मनापासून पटलं. तर मुद्दा त्यातला काय आहे? मुद्दा असा आहे, आणि तो खूप म्हणजे मजेदार आहे, ती वाटचाल. संस्कृतीमधल्या एका टप्प्यावरती स्त्रीच्या हातामध्ये समाजाचं कर्तेपण होतं, आणि स्त्री ही कर्ती तर होतीच, आणि कर्ती होती म्हणून पूजनीय होती. म्हणून जगाच्या इतिहासात मूर्तिरूप देवी पहिल्यांदा तयार झाली, देव नंतर. त्याचं कारणच असं की त्या काळामध्ये स्त्रीच्या हातामध्ये काही अधिकार होते आणि तिला समाजामध्ये काही एक स्थान होतं. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी ते स्थान तिच्याकडून काढून घेतलं गेलं, हिरावून घेतलं गेलं, आणि मग प्रत्येक चौकटीमधलं स्थान स्वतःचं मिळवण्यासाठी तिला अनेक शतकांचा संघर्ष करावा लागला. या संघर्षामध्ये त्या स्त्रीला इतर स्त्रियांनी आणि समविचारी पुरुषांनी सुद्धा साथ दिली. असं होता होता ही स्त्री जेव्हा 20व्या शतकात आली, म्हणजे 21व्या शतकाच्या आधी, तेव्हा अशा अनेक गोष्टी घडल्या की ज्यामुळे या स्त्रीला स्वतःच्या उन्नतीच्या वेगवेगळ्या संधी निर्माण झाल्या. अगदी भारताचाच विचार करायचा तर स्त्रीला तिच्या आयुष्याची हमी परत मिळाली, सतीसारखी प्रथा बंद झाली. तिथपासूनही आपल्याला सुरुवात करता येईल. अगदी आधीच्या काळामध्ये आपल्या देशामध्ये विदुषी होत्या, तो मध्ये कालोघामध्ये खंड पडला होता. स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. सावित्रीबाईंचं नाव आपण महाराष्ट्राच्या बाबतीत घेतो. पहिल्या स्त्री डॉक्टर आनंदीबाई जोशी तयार झाल्या. महर्षी कर्वे आले, त्यांनी व्यवसाय शिक्षण सुरू केलं. असंच प्रत्येक ठिकाणी झालं. शिक्षण, व्यवसाय यामध्ये स्त्रियांना संधी मिळायला लागली. जसं आपल्या मेरी क्युरी, जे युरोपामध्ये सुद्धा खूप काही आपल्यापेक्षा वेगळी परिस्थिती होती असं नाही. म्हणजे मेरी क्युरी यांना जेव्हा नोबेल पारितोषिकासाठी त्यांचा विचार केला गेला तेव्हा पहिल्यांदा त्या पिएरे क्युरींचा केला गेला की ते पुरुष होते. आणि मग त्यांनी सांगितलं की नाही, माझी पत्नी, तिचं नाव हवंच, त्याच्याशिवाय मी ते नोबेल पारितोषिकालाच नाही करणार. म्हणजे तेव्हा त्या काळात तिथंही तीच फार वेगळी परिस्थिती होती असं नाही. मग त्या सगळ्यामधून जात असताना त्या स्त्री एक एक शिक्षण, व्यवसाय याच्यामध्ये पुढे पुढे जात होती. खूप महत्वाची गोष्ट अशी त्या काळामध्ये सुद्धा झाली की ज्याचा आपण विज्ञानाचा खूप स्त्रीला मोठा फायदा झाला. अगदी एकच उदाहरण घ्यायचं तर गर्भनिरोधक साधनं जेव्हा निर्माण झाली आणि स्त्रीला घेण्यासारखी गर्भनिरोधक साधनं निर्माण झाली, ते खूप मोठं सक्षमीकरण होतं स्त्रीचं. म्हणजे सक्षमीकरणाच्या एक एक पायऱ्या घेत घेत स्त्री पुढे गेली. आणि ह्या प्रवासामध्ये स्त्रीला एक हा बॅकलॉग कव्हर करायचा आहे, माझ्या पाठी ठेवण्याचा वेगवेगळ्या क्षेत्रातला. म्हणून ऊर्जा आणि ईर्ष्या पण निर्माण झाली. हे मी सगळं का सांगतोय, तू जो शब्द वापरला सुपर वुमन, त्यासाठी त्याची पूर्वपीठिका म्हणून ह्या गोष्टी सांगतोय. आणि ही जी ऊर्जा निर्माण झाली की मला स्वतःची क्षमता सिद्ध करायची आहे, या ऊर्जेमध्ये काहीच चुकीचं नाही आहे. पण ते करता करता या स्त्रीवरती बाकीच्या पुरुषप्रधान समाजाच्या नजरा पण होत्या की आता करतेस ते बरोबर करतेस का नाही. म्हणजे सुपर वुमन सिंड्रोमच्या मागे जशी स्त्रीची स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा ही हट्टापर्यंत पोहोचली, त्याचप्रमाणे पुरुषप्रधान समाजाने तिची परीक्षा केली, त्यामुळेही तो हट्ट निर्माण झाला, हे लक्षात घेतलं पाहिजे.
म्हणजे ती सतत सुपरवाइज होत राहिली. हा, आणि तिलाही प्रूव्ह करायचं होतं. हे दोन गोष्टी एकत्र झाल्यामुळे तिच्या मनामध्ये हा हेका निर्माण झाला की प्रत्येक क्षेत्रामध्ये मी तेवढ्याच किमतीचं काम करायला पाहिजे, योगदान दिलं पाहिजे, दिलंच पाहिजे. येतो. हा, तो आला की मी कुठे फेल होताच कामा नये. आणि त्यातून जो प्रवास झाला त्याच्यामध्ये तिच्या मनामध्ये ताण निर्माण झाला. जो ताण आत्ताच्या काळामध्ये अनेक स्त्रिया व्यक्त करतात. पूर्वी तर तिला ती सुद्धा मुभा नव्हती. आता निदान असा ताण झाला तर तो ताण व्यक्त करण्यासाठी म्हणजे मानसोपचार तज्ञांपासून ते अस्मीसारख्या व्यासपीठांपर्यंत असे सगळे पर्याय निर्माण झाले. पण हा ताण का निर्माण होतो, का, कुठला हट्ट? तर एक तर मला स्वतःला सिद्ध करायचंय आणि दुसरं ते सगळे मला पाहतायत. ह्याच्यामुळे हा हट्ट निर्माण झालाय. त्यामुळं आता या हट्टावरचा उपाय काय? त्या हट्टावरचा उपाय असा आहे की त्या स्त्रीनं स्वतःच्या स्त्रीत्वाचा जितका विना अट स्वीकार करता येईल तितका जर केला, आणि आपली तुलना कुणाशीच नाहीये, पुरुषांशी तर अजिबातच नाहीये. कारण मधल्या काळामध्ये ती पण एक लाट येऊन गेली की पुरुषाबरोबर किंवा पुरुषापेक्षाही जास्त मी काय करू शकते. ह्या नॅचरल रिॲक्शन्स येतात. पण नंतर स्थिरावल्यावरती स्त्रीच्याही लक्षात आलं की अरे बाह्य स्वरूपामध्ये स्पर्धा करून काहीच नाही होणार आहे. मी म्हणून जितकी पुढे जाईन त्याच्यातच माझी प्रगती आहे, तुलनेमध्ये प्रगती नाही आहे. किंवा कोणावरही मला वर चष्मा स्थापित करायचा आहे म्हणून मी ते करत नाहीये. हे स्त्रीला पुरुषापेक्षा लवकर कळलं. तसे बऱ्याच गोष्टी आधीच कळतात. म्हणून आता पण काय आहे ना, ती जी सगळी एनर्जी होती ती स्वतःला प्रूव्ह करण्याकडे मग घेतली स्त्रीने. त्यातला जो चांगला भाग आहे, प्रगतीकडे नेणारा भाग आहे, तो आपल्याला मान्यच आहे. स्त्रीच्या कुठल्याही क्षेत्रातल्या उत्कृष्टतेच्या आपण विरोधात नाहीच नाही. फक्त ते करत असताना तिनं ह्या हट्टापासून स्वतःला दूर ठेवावं आणि आपली तुलना कुणाशीही नाही हे तिनं लक्षात घ्यावं. आता याच्यामध्ये गडबड काय होते ती सांगतो आणि थांबतो. की स्त्रीचं नात्यांमध्ये गुंतणं हे पुरुषाच्या नात्यांमध्ये गुंतण्यापेक्षा क्वालिटेटिव्हली वेगळं आहे. आणि त्यामुळे स्त्रीच्या मध्ये असलेली जी वात्सल्याची, नर्चरन्सची अंगभूत भावना आहे तीच कधी कधी स्त्रीला सगळ्या गुंत्यामध्ये गुंतलेली असून सुद्धा पाय मोकळा करायला मात्र सोडत नाही. तर स्त्रीला हे करावं लागेल की तिच्या सर्व नात्यांकडे विवेकाने पाहण्याची तिची दृष्टी ही अभ्यासानंच तयार करावी लागेल. ती अभ्यासाशिवाय येणार नाही. आणि सातत्याने अभ्यास करून ती आपल्याला आणावी लागेल. आणि ते जर शक्य झालं त्या स्त्रीला तर मला वाटतं या जाळ्यामधून ती बाहेर पडेल. कारण स्त्रीला प्रत्येक ठिकाणी नातेसंबंधांमधलं गुंतणं हे तिला बळी देतं आणि तिला पाठी सुद्धा खेचतं. म्हणून त्याकडे पाहायचा विवेक त्या स्त्रीनं घेणं वेगवेगळ्या नात्यांमध्ये, म्हणजे ती आई म्हणून असेल, पत्नी म्हणून असेल, मुलगी म्हणून असेल, ते एक स्त्री पुढचं स्वतःच सोडवायचं आव्हान आहे असं मला वाटतं. अगदी